नमस्कार, मी अंजली इंगळे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ता। घरातच पुरोगामी विचाराचे वातावरण असल्याने मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जुडले गेले। मी सायकोलॉजी अर्थात मानसशास्त्र या विषयामध्ये ग्रॅज्युएशन केल्यामुळे मला या क्षेत्रात रस आहेच। 4 दिवसांआधी अकोल्यावरून शरद वानखडे यांचा कॉल आला। तुमच्या अकोटमध्ये एक अंधश्रद्धेसंबंधी केस आहे, तेवढी हँडल करा। त्यानंतर आम्ही समितीचे अरुण सांगळुतकर, विलास ठोसर, मी अंजली इंगळे आणि माझे वडील नरेंद्र इंगळे असे 4 कार्यकर्ते त्या गृहस्थाच्या घरी गेले। त्या घरी ते गृहस्थ, त्यांची पत्नी आणि त्यांचा 30 वर्षाचा मुलगा असे 3 जण राहतात। 3 खोल्यांचे ते घर आहे। तुम्हाला नेमका प्रॉब्लेम काय आहे असे विचारताच ते म्हणाले की आमच्या घरच्या बाईला स्वप्नात आवाज येतात। झोपेत असताना कोणीतरी हात धरून उठवण्याचा प्रयत्न करतो। पायऱ्यावर कोणीतरी बसलेलं दिसतं, त्यामुळे त्यांना घरात भीती वाटते। आमच्या घरच्या मुलाला देखील असे भ्रम घडतात। आम्ही तांत्रिकतेचे प्रयोग केले। एका मांत्रिकाला बोलावून तब्बल 26,000 रुपये दिले आणि घरात लिंबू मिरच्या टांगल्या, तरीही हा त्रास काही कमी झाला नाही। त्या बाईची केस हिस्ट्री अशी आहे की त्या बाईला 7 वर्षापूर्वी अटॅक येऊन गेला, ज्यामध्ये तिचे 2.5 लाख रुपयाचे नुकसान झाले। मुलगा हा कचाळ गाडीवर काम करतो। मुलाचे लग्न झाले नाही, मुलगा 30 वर्षाचा झाला याची चिंता त्याच्या आईला आहे आणि मुलाच्या चिंतेमुळे त्याच्या आईला एन्झायटिस न्यूरोसिस सारखा आजार जडला आणि त्यातूनच हे सगळे हॅल्युसिनेशन घडायला लागले। मी त्यांच्या बाईचे व्हिडिओ काढले। त्या बाई म्हणाली या घरात आत्मा वास करते असे एका मांत्रिकाने सांगितले। त्यापासूनच आम्हाला ही सगळी भीती वाटायला लागली। मी त्या बाईला योग्य अशा सूचना दिल्या। सांगळुतकर साहेबांनी काही मेडिकल टेस्ट देखील करायला सांगितले। घरगुती प्रश्न, शिक्षणाचा अभाव, आजूबाजूला अडाणी लोकांचा बाजार, कुठल्याही प्रकारचे वाचन नाही, व्हिटॅमिनचा अभाव, अशामुळे हे सगळे भ्रम घडायला दिसतात। डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर 2022 या पुस्तकानुसार जगात साधारणतः 350 प्रकारचे मानसिक आजार आहेत आणि आपल्याला कळत नकळत काही विशिष्ट कालावधीसाठी या आजारांचा सामना करावा लागतो आणि यातून सावरण्यासाठी